मी विजय चिखले आपल्या लातूर जिल्ह्यातील निडेबन सर्कलमधील राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा युतीचे उमेदवार डॉक्टर सोमवंशी साहेब आणि शल्लाळ येथील सरपंच सौ विमलबाई चिखले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी घेतलेली आहे आणि त्यांचं काम बघता डॉक्टर साहेब गेली 20 वर्ष झालं आणि त्यांच्याच सौभाग्यवती सोमवंशी मॅडम गेली 20 वर्ष झालं गोरगरीब दीनदुबळ्या लोकांची सेवा करत आलेले आहेत। एकदम गरीब लोकांना आपली सेवा देऊन त्यांचं आरोग्य चांगलं करण्याचं काम करत आहेत। आणि मनोज चिखले अनेक वर्षापासून पंचायत समिती मेंबर असो, अनेक गोरगरिबाच्या जनतेच्या सेवेसाठी तत्पर हजर राहणारा मनोज चिखले हा असा व्यक्ती आहे। अनेक गोरगरिबांना मदत करून आणि अनेक शल्लाळ गावचा तर कायापालट केलेला आहे। असे ह्याच्या मार्फत असं विनंती करतो, या सर्व गावातील जनतेचे अनेक प्रश्न तातडीने सोडवणारे ते व्यक्ती हे दोन आहेत। त्याच्यामुळे यांना भरभरून मतदान करावं आणि येत्या 7 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घड्याळ ह्या बटनावर चिन्हावर मतदान करून भरघोस मताने विजयी करावं आणि तुमचे अनेक राहिलेले प्रश्न मार्गी लावण्याचा 100% प्रयत्न करण्यात येईल हे मी ग्वाही देतो। यांच्या मातोश्री सौ चिखले विमल भिवाजी या अधिकृत उमेदवार म्हणून या गणामध्ये थांबलेले आहेत। या ठिकाणी आपल्या उदगीर तालुक्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटांची युती झालेली आहे। तरी या शल्लाळ नगरीचे सरपंच मनोजदादा चिखले यांनी शल्लाळ गावचा कशा पद्धतीने विकास केलेला आहे, एक मॉडेल गाव त्यांनी बनवलेलं आहे। माझी या मतदारसंघातील निडेबन सर्कलमधील सर्व तमाम मतदार बंधू आणि भगिनींना अशी नम्र विनंती आहे की खऱ्या अर्थानं जर विकास करायचा असेल या निडेबन गणाचा तर मनोज भाऊ चिखले यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे। कारण शल्लाळ गावामध्ये त्यांनी एवढं काम केलेलं आहे, आपल्या उदगीर तालुक्यामध्ये शल्लाळ हे आदर्श गाव म्हणून उदयाला आलेलं आहे। त्याचबरोबर शल्लाळची शाळा जिल्हा परिषदेची शाळा ही आपल्या गावाला आलेली शाळा आहे। याचं सर्व श्रेय हे मनोज भाऊला जातं। म्हणून या भागातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींनी एक विचार केला पाहिजे, कामाचा माणूस कोण, खरा आपला माणूस कोण, संकटात धावून येणारा माणूस कोण। म्हणून घड्याळ या चिन्हावर सर्व मतदार बंधूंनी येत्या 7 तारखेला मतदान करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार दादांना सुद्धा त्या ठिकाणी ही श्रद्धांजली खऱ्या अर्थानं वाहिली जाईल। कारण त्यांचं स्वप्न पुढे जर न्यायचं असेल, कामाची गती जर वाढवायची असेल तर या ठिकाणी आपण खंबीरपणे मनोज भाऊच्या मागे तथा संजय भाऊ बनसोडे साहेब यांच्या पाठीशी जनतेने उभा राहिलं पाहिजे आणि भरघोस मताने त्या ठिकाणी निवडून दिलं पाहिजे अशी माझी या मतदारसंघातील सर्व जनतेला नम्र विनंती आहे।